श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्त बांधवांनो आणि भगिनींनो, अनेकांच्या मनात प्रश्न असतो, स्वामींना नवस कसा बोलावा, कोणता नवस बोलला तर इच्छा पूर्ण होईल. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. स्वामी समर्थ महाराज व्यवहाराने नव्हे तर भावनेने प्रसन्न होतात. 100% इच्छा पूर्ण हा शब्द आपण वापरतो, पण खरी पूर्णता म्हणजे स्वामी जे योग्य समजतील ते देणे. नवस म्हणजे काय? नवस म्हणजे देवासमोर केलेले एक संकल्प वचन. माझी ही इच्छा पूर्ण झाली तर मी अमुक सेवा करेन. पण लक्षात ठेवा, नवस हा सौदा नाही, तो कृतज्ञतेचा भाव आहे. स्वामींना नवस कसा बोलावा? पद्धत: स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. स्वामींच्या फोटो मूर्तीसमोर दिवा लावावा. हात जोडून शांतपणे प्रार्थना करावी. आपली इच्छा स्पष्ट सांगावी आणि म्हणावे, हे स्वामी, माझी ही इच्छा तुमच्या इच्छेनुसार पूर्ण झाली तर मी तुमच्या नावाने अमुक सेवा करेन. उदाहरणार्थ, अन्नदान, 11 गुरुवार जप, चरित्र वाचन इत्यादी. स्वामींच्या आवडीच्या गोष्टींचा नवस. स्वामींना काय आवडते? नामस्मरण, श्री स्वामी समर्थ हा जप. अन्नदान, भुकेल्याला अन्न देणे स्वामींना अत्यंत प्रिय. साधी नम्र सेवा, दिखावा नाही, गाजावाजा नाही. गुरुवार साधना, गुरुवारी उपवास, आरती, प्रसाद वाटप. जर नवस बोलायचाच असेल तर 11 गुरुवार अन्नदान, 108 दिवस दररोज 1 माळ जप, स्वामी चरित्राचे पारायण. ही स्वामींना प्रिय सेवा आहे. इच्छा 100% पूर्ण कशी होईल? इथे एक सत्य समजून घ्या. इच्छा योग्य असेल, वेळ योग्य असेल, तुमच्यासाठी ती गोष्ट हितकारक असेल तर स्वामी ती पूर्ण करतात. कधी कधी आपण जे मागतो ते आपल्यासाठी योग्य नसते, मग स्वामी त्याहून चांगले काही देतात. म्हणून प्रार्थना अशी असावी, हे स्वामी, माझी इच्छा तुमच्या इच्छेनुसार पूर्ण करा. महत्वाची सूचना: नवस बोलून विसरू नका. इच्छा पूर्ण झाल्यावर लगेच सेवा पूर्ण करा. आणि सर्वात महत्वाचे, अपेक्षा कमी, श्रद्धा जास्त. अंतिम संदेश: बंधूंनो, भगिनींनो, स्वामींना मोठ्या वस्तू नकोत, मोठा भाव हवा. आज मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि पूर्ण विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या जीवनासाठी जे सर्वोत्तम आहे तेच देतील. श्री स्वामी समर्थ.